सर्वांना नमस्कार. कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि मला खूप छान वाटलं. चला मग जबरदस्तीचे लग्न भाग 2 कडे वळूया. लग्नाची धामधूम आणि तो अदृश्य अडथळा. स्थळ देशपांडे वाडा आणि ईश्वरीचं घर. वेळ होती लग्नाच्या 2 दिवसाआधीची. हळदीचा कार्यक्रम होता. देशपांडे वाड्यात हळद साजरा होत होती. सगळीकडे पिवळ्या फुलांची सजावट. ढोल ताशांचा गजरात. अर्णवला हळद लावली जात होती, पण अर्णवच्या चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. तो एखाद्या लाकडी पुतळ्यासारखा बसून होता. त्याच्या मनात सारखं कालचं ईश्वरीचं बोलणं घुमत होतं. पदव्या फक्त नोकरी देतात, अक्कल नाही. एका साध्या मुलीने त्याला असं सुनावणं अर्णवच्या अहंकाराला लागलं होतं. त्याचा इगो हट झाला होता. तितक्यात अर्णवचा मित्र समीर त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, "काय रे अर्णव, नवरदेव असा सुटकी चेहरा करून का बसलाय? आज तर तुझी हळद आहे ना ब्रो." अर्णव दातात दात होड दाबून समीरला म्हणाला, "समीर, तुला चांगलंच माहित आहे, हे लग्न फक्त बिझनेससाठी होत आहे." ती मुलगी म्हणजे ती ईश्वरी, तिला वाटतंय की देशपांडे कुटुंबाची सून होऊन खूप मोठी होणार आहे. पण तिला माहिती नाही की मी तिच्या आयुष्यात किती कडू आठवणी आणि वादळ आणणार आहे. समीरने अर्णवकडे काळजीने पाहिले. त्याला माहित होतं की अर्णव मनाचा वाईट नाही, पण त्याचा राग खूप भयंकर आहे. त्याच वेळी दुसरीकडे ईश्वरीच्या घरी हळदीचा सोहळा. ईश्वरीच्या घरात वातावरण अगदी उलट होतं. विनायकराव आणि ईश्वरीची आई सुलोचना आनंदाने पाहुण्यांचे स्वागत करीत होते. ईश्वरीला हळद लावली जात होती. तिच्या चेहऱ्यावर हळदीचा पिवळा रंग चढला होता, पण मनात मात्र अर्णवच्या त्या अटींचे काहूर माजले होते. ईश्वरी म्हणाली, "आई बाबा किती खुश आहेत मनातच म्हणते ती. त्यांना वाटतंय मी सुखाच्या घरात चाललीये, पण त्यांना कसं सांगू की ज्या माणसाशी मी लग्न करतेय त्याला माझ्याबद्दल फक्त तिरस्कार आहे. देवा, मला शक्ती दे." हळदीचा कार्यक्रम संपल्यावर ईश्वरी आपल्या खोलीत गेली. तिथे तिची धाकटी बहीण रिया आली. रिया म्हणाली, "ताई, अर्णव दाजी खूप श्रीमंत आहेत ना? मग ते तुला लग्नानंतर फिरायला कुठे घेऊन जाणार?" ईश्वरीने फक्त एक फिके स्मित हास्य दिले. तिला माहित होतं की फिरणं तर लांबच, तिला त्या घरात टिकून राहणंही कठीण जाणार आहे. लग्नाच्या आदल्या रात्रीचा तो गूढ फोन. रात्रीचे 12 वाजले होते. ईश्वरी उद्याच्या लग्नाची तयारीसाठी बॅग पॅक करत होती. अचानक तिच्या फोनवर एक अननोन नंबरवरून मेसेज आला. मेसेज असा होता, "ईश्वरी, जर तुला तुझं आयुष्य वाचवायचं असेल तर उद्याच्या लग्नाला नकार दे. अर्णव देशपांडे कोणा दुसऱ्याचा आहे. तू फक्त एक रिप्लेसमेंट आहेस, विचार कर." ईश्वरीला घाम फुटला. अर्णव पुन्हा दुसऱ्याचा आहे म्हणजे? तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले. तिने त्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्नही केला, पण तो नंबर स्विच ऑफ येत होता. तिने विचार केला की अर्णवला विचारावं का, पण अर्णव तर आधीच तिच्याशी नीट बोलत नव्हता. जर तिने हे विचारलं तर तो अधिकच चिडेल. लग्नाचा दिवस होत आला. मुहूर्ताची घटिका जवळ येते. मंगल कार्यालय मंगलमय सुरांनी दुमदुमत होत्या. अर्णव घोड्यावर बसून वाजत गाजत मंडपात आला. तो शेरवानीमध्ये एखाद्या राजासारखा दिसत होता.
पण त्याचे डोळे मात्र कोणाला तरी शोधत होते. मुहूर्त जवळ आला होता. अंतरपाट धरला गेला. ईश्वरीला तिचे मामा घेऊन आले. ईश्वरीच्या मनात अजूनही तो रात्रीचा मेसेज घोळत होता. तिने अर्णवकडे पाहिले. अर्णवने नजर फिरवली. भटजी म्हणाले, सावधान, मंगल अष्टक सुरू करा. अष्टक सुरू झाली. शेवटचं सावधान झालं आणि अंतरपाट बाजूला झाला. दोघांनी एकमेकांना हार घातले. पण हार घालताना अर्णवने ईश्वरीच्या कानात कुजबुजलं. अर्णव म्हणाला, अजूनही वेळ आहे, पळून जा. नाहीतर पुढच्या क्षणापासून तू माझी कैदी असशील. ईश्वरीने हार घट्ट पकडला आणि म्हणाली, कैदी व्हायला मी काही गुन्हेगार नाहीये, पण तुमची सावली होऊन तुमच्या या अहंकाराला नक्कीच हरवेन. लग्नाचे विधी पार पडले. मंगळसूत्र घालताना अर्णवचे हात किंचित थरथरले. का? त्याला माहीत नव्हतं. कदाचित ईश्वरीच्या डोळ्यातील त्या निर्भयतेचा परिणाम होता. विदाई. विनायकराव ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात देतात. विनायकराव रडत म्हणाले, अर्णव बाबा, माझी मुलगी साधी आहे. तिला सांभाळून घ्या. काही झालं तर तिला ओरडा, पण तिला अंतर देऊ नका. अर्णवने काहीही उत्तर दिले नाही. फक्त एक औपचारिक मान डोलावली. ईश्वरी गाडीत बसली. गाडी देशपांडे वाड्याकडे निघाली. क्लायमॅक्स म्हणजेच गृहप्रवेशाचा धक्का. गाडी वाड्याच्या दारात पोहोचली. कांचनदेवी आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. ईश्वरीने माप ओलांडलं. तिचं स्वागत झालं. पण तेव्हा ती अर्णवच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला धक्काच बसला. रूममध्ये बेडवर एक मोठी फ्रेम लागलेली होती, ज्यात अर्णव एका दुसऱ्याच मुलीसोबत, जिचे नाव शालिनी होते, खूप जवळ उभा होता. आणि धक्कादायक म्हणजे त्या फ्रेमच्या खाली एक चिठ्ठी होती, ह्या रूममध्ये फक्त शालिनीच्या आठवणींना जागा आहे, तुला नाही. ईश्वरी तिथेच पायरीवर बसली. डोळ्यात एक अश्रू ओघळला, पण तिने तो पटकन पुसला. तिला जाणवलं की लढाई आता वैयक्तिक झाली आहे. ईश्वरी जोरात, अर्णव सर, जर तुम्हाला इतकंच प्रेम होतं तर माझ्या आयुष्याची का खेळलात? अर्णव रूममध्ये शिरला आणि त्याने जोरात दार लावून घेतलं. अर्णव म्हणाला, कारण मला माझ्या वडिलांचा बदला घ्यायचा होता. आणि त्यासाठी तू फक्त एक माध्यम, मीडियम आहेस. वेलकम टू माय डार्क वर्ल्ड. पुढील भागात ईश्वरीचा फोटोचं काय करणार? लग्नानंतरची पहिली सकाळ. ईश्वरीला स्वयंपाकघरात कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? अर्णवची जुनी प्रेयसी शालिनी खरंच परत येणार का? तर कसा वाटला हा भाग? आता कथेत शालिनी नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली आहे. उद्या आपण पाहूया ईश्वरी या संकटातून कशी मार्ग काढते. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.